फर्टिलायझर टँक बनवलं का ते 50% माझं फर्टिलायझर शेविंग झाले. मला ते काही कंपनीशी घेणे देणे नाहीये. माझा पहिल्यापासूनच हे असतं, जे मला चांगलं वाटतं तेच मी सजेस्ट करतो आणि क्वालिटी पण बेटर येते एकदम. नमस्कार, माझं नाव सोमनाथ चोरगे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे फर्टिकेशन इरिगेशन करण्याच्या शोधात मी होतो. मी एक 4-5 कंपनीचे मशीन पाहिले, पण त्याची जी कॉस्ट आहे ती मला खूपच वाटली. त्याच्या तुलनेमध्ये हे जे मशीन आहे हे मला खूप कमी किमतीमध्ये, म्हणण्यापेक्षा त्या ज्या किमतीच्या 50% पेक्षा पण कमीमध्ये, आणि याच्यामधले टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने खूप सारे जे त्या हाय टेक्नॉलॉजीमध्ये जे ॲडव्हान्टेज आहेत ते सर्व ह्या मशीनमध्ये मी पाहिले. आणि आता मी एक 6 महिन्यापासून ऑपरेट करताना मला जे ॲक्टिव्हेशन आहे याच्यामध्ये PH असेल EC असेल, जे डिस्प्लेला ऑन करते तेच जाते आणि खूप चांगले बेनिफिट आहे या मशीनचे आणि स्वस्त आणि मस्त आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे अप्लाय करायला पाहिजे. सेविंग म्हणजे कॉस्ट शेविंगला पण चांगले आणि नुसतं त्याची किंमत कमी नसून ते कामही चांगलं करते. असं नाही का आधुनिक किंवा 15-20 लाखाचं मशीन, 2-3 मशीन पाहिल्या होत्या तर त्याची कॉस्ट मला एका मशीनची 16 लाख सांगितली, एका मशीनची 17 लाख सांगितली आणि सेम फीचर्स त्याच्यामध्ये असं फारसं काय PHEC असेल किंवा जे टेक्नॉलॉजी ह्या मशीनमध्ये आहे तर त्याच टेक्नॉलॉजी त्या मशीनमध्ये आहे. त्याची कॉस्ट खूप वाटली, तर त्या तुलनेमध्ये हे मशीन मला त्याच प्राईसमध्ये खूप चांगलं आणि कॉस्ट सेव्हिंग वाटलं आणि कामही चांगल्या प्रकारे करते. तर वापरा सोपे, मेंटेनन्स वगैरे काय एकदम सोपं आणि म्हणजे त्याच्यामध्ये फार असं टेक्नॉलॉजी पण नाही. म्हणजे सर्वसामान्य ज्याला क्वालिफिकेशन नाही तो सुद्धा माणूस एकदा त्याचा मोबाईल ज्याला ऑपरेट करता येतो तो ऑपरेट करू शकतो. इतकं साधं, त्याच्यात काहीच कॉम्प्लिकेशन नाही. ज्याला फक्त आकडेवारी करतो तो त्याचा प्रोग्राम करू शकतो. त्याला याच्यामध्ये काहीच असं टेक्निकली वर्क नाही. याच्यामध्ये खूप सोपं आहे वापरायला. आणि मेंटेनन्सच्या दृष्टीने कसं आहे वाटलं? मेंटेनन्स तर आता मला तर एक 6 महिन्यामध्ये कुठलीही तक्रार, कुठलीही कंप्लेंट नाही. जे प्रोग्राम असेल, जे काही वर्क असेल व्यवस्थित करते आणि या 6 महिने आणि मला वाटत नाही पुढे ते मेंटेनन्सला काही प्रॉब्लेम करत, कारण त्याच्यामध्ये एवढं सारे सिस्टम प्रॉपरली आहे. तर मला वाटत मेंटेनन्समध्ये काही अडचण करेल पुढे भविष्यात. तुम्हाला ह्याबाबतचा आता अनुभव सांगा की पहिलं तुमचं क्रॉप मशीन बसायच्या अगोदर कसं होतं आणि नंतर कसं? मशीन बसवायच्या अगोदर कसं व्हायचं का, जे काही न्यूट्रिशन जातात ते काही आम्हाला काही PH किती EC किती काही नव्हतं. त्याच्यामुळं नंबर ऑफ स्टेम असतील, स्टेम लेंथ असेल, थिकनेस असेल, या सगळ्या क्वालिटीवरती म्हणजे माझ्या इथे मी म्हणतो 50 नाही 100% माझ्या क्वालिटीमध्ये इफेक्ट झालेला आहे. आपल्या मशीन बसवल्यापासनं खूप सारा बेनिफिट आहे याचा. का सर्वात महत्त्वाची गोष्ट माझी क्वालिटी तुम्ही पासाल तर आता मध्ये थोडंसं एवढं हाय टेम्परेचर असताना सुद्धा अबोव्ह 50-60 म्हणजे 50 सेंटीमीटरचे स्टेम लेंथ खूप कमी आहे आणि 60-70च बऱ्यापैकी येत. आणि हा माझा आता 4था प्लस आहे, असं नाही का फर्स्ट प्लस आहे किंवा सेकंड प्लस आहे. आता मी क्रॉप लावून हा माझा 4था ते 5वा प्लस चालू झालेला आहे आणि अजूनही क्वालिटी मेंटेन आहे, स्टेम लेंथ आहे, थिकनेस आहे आणि क्वालिटी पण बेटर येते एकदम. ओके. आणि तुम्हाला बाकीच्या ज्या अडचणी होत्या किंवा लेबर किंवा काय किंवा खताचं प्रमाण वगैरे ह्याच्यावरती काय कंट्रोल आलं? मॅन पॉवर कमी असल्यामुळं आता मॅन्युअली जर इरिगेशन करायचं म्हटलं तर टेक्निकली लेबर असेल तर तो करता येतं किंवा मग टायमावरती येणं व्हायचं नसायचं किंवा ते शेड्यूल व्हायचं नसायचं. 9, 10, 11, 12 वाजेपर्यंत आपल्याला फर्टिकेशनलाच जातो. पण ह्या मशीनचा बेनिफिट काय आहे का, मी प्रोग्राम लावून तुम्ही सुद्धा कंटिन्यू महिन्याचाही प्रोग्राम लावू शकता, 8 दिवसाचाही लावू शकता. किंवा दुसरी गोष्ट, आपल्याला जर मॅन्युअली जरी आपल्या घरातनं मी 7 वाजता जनरली आपलं रेग्युलर शेड्यूल असतं ते मी 7 वाजता ऑन केलं का ऑटोमॅटिकली माझी खतं 10, 10:30, 11 वाजेपर्यंत ऑटोमॅटिक झालेली असतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती प्रॉपरली गेलेली असतात. त्याच्यामुळं ते खूप चांगलं आहे. वेळेचाही बचत होते आणि टायमावरती काम होतं. आणि शक्यतो फर्टिकेशन हे आपलं आफ्टर सन हा पॉवर किंवा 1 आवरच्या आसपास गेलंच पाहिजे. पण कधी कधी आपण साईडवरती जर नाही पोहोचलो तर ते होत नाही आणि त्याचा बेनिफिट होतं का, मला माहिती आहे मी घरात उठलं का माझं शेड्यूल लावून देतो ते टायमा होतं. त्याचा बेनिफिट आपल्याला दिसतोयच मागे. टायमावरती झाल्यामुळे खूप सारे फायदे झालेत. ग्रोथ पहा तुम्ही, आज ह्या झाडावरती 8-8, 10-10 स्टेम आणि अबोव्ह 50-60 आहेत सगळे. म्हणजे बऱ्यापैकी नाही, चांगल्यापैकी मला याचा खूप फायदा झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. ओके. आणि आता तुम्हाला जे पूर्वी जे खतं द्यायला अडचण येत होती किंवा काय होतं तर किंवा खतं कमी लागतात किंवा जास्त लागतात असं काय आहे किंवा प्रमाणात जातात? नाही, माझी खतं पहिल्यापेक्षा आता जवळजवळ 70% कमी झालेली आहे. माझा जो जुना रेशिओ होता तर मी एकरी समजा कॅल्शियम जर आज ह्या मशीनच्या थ्रू जे जाते माझं कॅल्शियम तर
केजी मध्ये जर कॅल्क्युलेट केलं तर मी माझं 2.5 तर 2.8 म्हणजे 3.3 केजीच्या आसपासच कॅल्शियम जाते. तसंच बाकीची जी खतांचा जो रेशो होता तो पण माझा 70% जो मॅन्युअली जो मी देत होतो तर त्याच्यापेक्षा माझा जवळ 50 ते 70% माझा रेशो कमी जातोय. कमी जाऊन ग्रोथ चांगली आहे. म्हणजे मॅन्युअली काय STPने पहिलं मी खतं द्यायचा तर किती pH किती EC. आता जनरली आमची रेसिपी कशी असायची, A टँक B टँक, आज A द्यायचं उद्या B द्यायचं. मग 1 एकरसाठी आम्ही काय करणार, 4 kg समजा कॅल्शियम घ्यायचं असेल तर अल्टरनेट द्यायचं असेल का 8 kg कॅल्शियम द्यायचं आज. त्याच्यामध्ये बाकीची जी काय असेल ती रेसिपी. पण आता कसं होतं आमचं खताचं प्रमाण खूप कमी झालं याच्यामध्ये. म्हणजे 1 हप्त्यासाठी मी जर माझे फर्टिलायझर टँक बनवलं का ते 50% माझं फर्टिलायझर शेविंग झाले आजच्या डेटमध्ये याच्यामध्ये. आणि ग्रोथही चांगली. ओके, धन्यवाद धन्यवाद. ऐकून म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना पण बरं वाटलं. मला तर वाटलं का प्रत्येकाने मशीन बसवा. याचे बेनिफिट आता कसं मला ते काही कंपनीशी घेणे देणे नाहीये. माझं पहिल्यापासूनच हे असतं जे मला चांगलं वाटतं तेच मी सजेस्ट करतो किंवा तेच मी लोकांना सांगतो. ते कंपनीचं मशीन आहे, कुठला केमिकलवाला माणूस आला किंवा कुठल्या कंपनीवाला माणूस आला तर मी जर मला योग्य वाटलं तेच मी सांगतो. मला 100% वाटतं का हे लोकांनी मशिनीकडे वळावं आणि खूप त्याचे बेनिफिट आहे. आणि यात एक तुम्हाला बेनिफिट्स पण दिसला असेल की तुम्ही जे खतं देता ते नेमकं किती N किती जातं, P किती जातं, K जातं, P किती जातो, K किती जातो, लिटर ऑफ सोल्युशन, पाणी किती, सगळ्याचीच वॉटर कुठल्या टँक मध्ये किती खतं भरायचे हे सगळं तुम्हाला ऑटोमेशन मध्ये शेड्यूल येतं का? 100%. ओके, कारण ते त्याच्यामध्ये एक ते बेनिफिट्स आहे की तुमच्या माझा N किती चालू आहे, P किती चालू आहे, K किती चालू आहे, नंबर ऑफ सोल्युशन किती यूज होते मला सगळं कळतं. महत्वाची प्लस पॉईंट या मशीनचा असा आहे, पॉवर जाऊ द्या पॉवर येऊ द्या ते पुन्हा छेडछाड करायची गरज नाही. प्रोग्रामची ऑटोमॅटिकली तिथून रन करतं ते. काही तुमचे जर मशीन फर्टी फ्लेवर जर असेल, फर्टिलायझरचा फिल्टर जरी ब्लॉक असला तर तोच अलार्म आपल्याला दाखवतं का मला फर्टी फ्लेवर प्रेशर आउटलेटचा प्रेशर कमी झालेला असा तरी तुम्हाला मशीन सांगतं मला आउटलेटचा प्रेशर कमी आहे. आपण येऊन फक्त ते मॅन्युअली आपल्याला जर वाटत मशीन आपल्याला सांगितल्यानंतर तेवढं फक्त फॉलो करायचं आपल्याला. इव्हन त्या दिवशी माझ्याकडं मशीनचा म्हणजे ज्यावेळेस मी फर्टिलायझर बनवलं त्यावेळेस आहे ना A टँकचा माझा कचरा गेला असेल त्याच्यामध्ये तर ऑटोमॅटिकली मशीनने मला सांगितलं का माझा फर्टी फ्लेवरचा 1 नंबरचा फ्लो मिळत नाही. तर मी येऊन उघडलं त्याच्या 100% कचरा नाही, फक्त ऑन करून त्याला उघडलं साफ केलं मशीन रन. म्हणजे त्याचे बेनिफिट असे का काही वर्क करत नाही मशीन. जे सिग्नल मिळत तिथं स्टॉप करतं. तो अलार्मवरती आपल्याला लगेच दाखवतं का मला काय प्रॉब्लेम आहे बाबा, आउटलेटला प्रॉब्लेम, प्रेशरला. तुमच्या आउटलेटचे प्रेशर कमी झाला तरी मशीन थांबतं, फर्टिलायझरचा फ्लो कमी झाला तरी मशीन थांबतं. म्हणजे असं काही वर्क करत नाही ते. जे तुम्ही प्रोग्राम लावला असाल, pH असेल, EC असेल, त्या प्रोग्रामद्वारे जर तुमचं मशीन रन करत नसेल तर मशीन होल्ड होऊन अलार्म तुम्हाला देतं. क्या बात आहे, तुम्ही खुश आहात? हो, खूप सारे मला खूप सारं त्याच्यापासून फायदे झाले. ओके ओके, धन्यवाद साहेब, धन्यवाद. धन्यवाद.